नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, कंट्रोल युनिट चं सीलिंग, ग्रीन पेपर सील, स्पेशल टॅग सील आणि ॲड्रेस टॅग सील हे कशा प्रकारे करायचं एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ जर आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मतदान यंत्र मोहर बंद करणे, अभिरूप मतदान मॉकपोल पूर्ण झाल्यानंतर आणि अभिरूप मतदान नष्ट केल्यानंतर कंट्रोल युनिट बंद करायचं आहे, स्विच ऑफ करायचं आहे. तसेच व्हीव्हीपॅटच्या मागील नॉबसुद्धा आपल्याला आडवा होरिजेंटल करायचा आहे. व्हीव्हीपॅटमधील ड्रॉप बॉक्समध्ये सर्व चिठ्ठ्या बहुतेक त्या सीलबंद केल्याची खात्री करायची. त्यानंतर ग्रीन पेपर सील, कंट्रोल युनिट रिझल्ट विभाग सील करण्यासाठी स्पेशल टॅग क्लोज बटन भोवती लावायला, ॲड्रेस टॅग सीवचा रिटर्न विभाग, रिझल्ट विभाग व व्हीव्हीपॅट ड्रॉप बॉक्स सीलबंद करण्यासाठी आणि पिंक पेपर सील, अभिरूप मतदान चिठ्ठ्या प्लॅस्टिक बॉक्स सील करण्यासाठी वापरायचे आहेत. त्यानंतर आता कंट्रोल युनिट आपल्याला ग्रीन पेपरनं कसं सील करायचं तर बघा, कंट्रोल युनिटच्या रिझल्ट भागाच्या आतील बाजूस असलेल्या कप्प्याच्या आतील बाजूस ग्रीन पेपर सील लावायचा आहे. नवीन ग्रीन पेपर सील आता दोन्ही टोकाच्या पांढऱ्या बाजूवर स्वचिकटपट्टीसह ए व बी असं चिन्हांकित केलं आहे. दोन्ही बाजूला नवीन सील स्वचिकटसम असल्याने आता ABCD पट्टी जी आहे आपण लावत होतो आतापर्यंत, मागच्या निवडणुकीत जी लावली होती ती लावायची गरज नाही आहे. ग्रीन पेपर सील लावण्यापूर्वी अनुक्रमांकाच्या अगदी खाली मतदान केंद्राध्यक्षांनी आपली स्वाक्षरी करायची आहे. तसे उपस्थित मतदान प्रतिनिधीसुद्धा सही घ्यायची आहे. ग्रीन पेपर सील अशा प्रकारे बसवा की जेणेकरून मोरच्या पांढऱ्या बाजूवरील हिरवा रंग आहे तो रिझल्ट बटनवर आणि लाल रंग आहे तो प्रिंटच्या बटनवर आला पाहिजे ते पट्टी लावताना. ग्रीन पेपर सील लावून झाल्यानंतर आतील कप्पा बंद करावा. कप्पा बंद केल्यानंतर हिरवा व लाल रंग दिसायला हवा. म्हणजे ते वरची ते पट्टी बंद केली तर आपल्याला फक्त ग्रीन आणि रेड असा दोनच कलर आपल्याला दिसायला हवे आणि ते दोन्ही बाजूला ते A आणि B असलेले टोक आपल्याला शिल्लक राहतील. त्यानंतर स्पेशल टॅग सील कसा तर क्लोज बटनाच्या भोवती असलेल्या विशिष्ट जागेच्या आकाराचा व पोस्ट कार्डच्या जाडी इतका स्पेशल टॅग असतो. पोस्ट कार्डच्या जाडीशी इतका स्पेशल टॅग लावण्यापूर्वी पुढील बाजूवर कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक नोंदवावा. स्पेशल टॅगच्या मागच्या बाजूस मतदान केंद्राने आपली स्वाक्षरी करायची आहे. तसे उपस्थित जर प्रतिनिधी असतील त्याचीसुद्धा स्वाक्षरी करायची आणि अनुक्रमांकाची नोंद घेऊ शकतील. रिझल्ट बटनच्या आतील छोट्या कप्प्यात असलेल्या छिद्रात धागा टाकून स्पेशल टॅग लावायचा आहे आणि क्लोज बटनाच्या कप्प्यामध्ये स्पेशल टॅग बसवताना बटन झाकले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. स्पेशल टॅग लावल्यानंतर रिझल्ट विभागाचा बाहेरील कप्पा बंद करायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस टॅग रिझल्ट विभागाच्या बाहेरच्या कप्प्याला ॲड्रेस टॅग लावायचा आहे. त्यावर कंट्रोल युनिट क्रमांक, मतदान दिनांक टाकायचा. मतदान केंद्राध्यक्ष तसेच उपस्थित प्रतिनिधी असतील त्याची स्वाक्षरी घ्यायची आहे. त्यानंतर हिरव्या कागदी मोरची A बाजू चिकटपट्टी काढून टाकण्यात येईल व रिझल्ट विभागाच्या बाहेरच्या बाजूवरती चिकटवा. कागदी मोरची B भागाची चिकटपट्टी काढून टाका व B भाग कागदी मोरच्या A बाजूच्या खालोखाल वरच्या बाजूला अशा पद्धतीने चिकटवा की जेणेकरून मोहरेचा अनुक्रमांक वर दिसेल. फाटलेली अगर चुरगडलेली हिरवी कागदी मोहर किंवा स्पेशल टॅग वापरू नये. नमुना 1700च्या भाग 1 मधील अनुच्छेद क्रमांक 10 मध्ये कागदी मोहरेचा हिशोब नोंदवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ॲड्रेस टॅग, नंतर स्पेशल टॅग आणि ग्रीन पेपर सील हे समजलं असेल. व्हिडिओसुद्धा आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.